कसं आहे माहिती आहे का, माणूस जन्माला आला आणि तो मोठा झाला म्हणजे वयाने मोठा झाला, तर मग त्याच्या अनेक इच्छा असतात, अपेक्षा असतात आणि त्याचे स्वप्न असतात की आपण मोठं झाल्यावर जास्त मोठा माणूस झाला पाहिजे, भरपूर पैसे कमवले पाहिजे आणि आपण एकदा आयुष आरामामध्ये जगलं पाहिजे. आता काही काही जणांचं हे स्वप्न पूर्ण होतं, पण काही काही जणांचं मात्र हे स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणजे त्यांच्याकडे पैसा जरी आला, सगळ्या गोष्टी जरी आल्या, तरी मात्र स्वतःहून पुढं होऊन ते जे आपल्या मनातल्या गोष्टी आहेत, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, या पूर्ण करण्यासाठी कुठंतरी घाबरतात आणि त्या पद्धतीची तयारी करत नाहीत. म्हणजे अनेकांचे अनेक प्रकारचे स्वप्न असतात, पण काही स्वप्न हे आपण साध्य करू शकतो, म्हणजे साकार करू शकतो, पण ते करत नाहीत असे सुद्धा काही लोक असतात. त्यामध्ये अनेकांचे अनेक पद्धतींचे स्वप्न असू शकतात, पण आपण अशा एका स्वप्नाची गोष्ट पाहणार आहोत की ज्यामध्ये लोकांना इमानामध्ये म्हणजे विमानामध्ये बसण्याची हौस असते. आपल्या कसं गावखेड्या भागामध्ये विमानाला विमान म्हणतात, इंग्लिशमध्ये एरोप्लेन म्हणतात, काही जण प्लेन म्हणतात, अशा विविध भाषामध्ये वेगवेगळी नावं आहेत, पण आपण त्याला विमान म्हणू. विमानमध्ये बसण्याचं सुद्धा अनेकांचं स्वप्न असतं. पण नेमकं विमानात बसायचं कसं, म्हणजे तिकीट कसं काढायचं, मग विमानामध्ये आपण काय काय सोबत नेऊ शकतो, विमानामध्ये जेवण फुकट भेटतं का, आपण सोबत नेलेला डबा विमानामध्ये खाऊ शकतो का, काय काय कागदपत्र लागतात, कुठून बसलं पाहिजे, कुठं उतरलं पाहिजे, तिथं कशा पद्धतीनं चेकिंग होते, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडलेले असतात जर विमानामध्ये बसण्याची इच्छा असेल तर. आणि जर इच्छाच नसेल बसायची तर आपण त्या बाबतीत विचारच करत नाही, जाऊ द्या म्हणे, काय घेणं देणं आहे, आपल्याला जायचंच नाही तर त्याबद्दलचा विचार कशाला करायचा. पण नक्कीच एकदा आयुष्यामध्ये आलं तर एकदा तरी विमान प्रवास करायला पाहिजे. कारण की जे दृश्य आपण जमिनीवर राहून पाहू शकत नाही, ते चित्र मात्र विमानामध्ये बसून एकदम ढगाच्या वरून जाऊन आपण ते काही सगळं पाहू शकतो आणि आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तो एक सुखद आनंद आपल्याला विमानामध्ये बसल्यामुळं नक्कीच मिळतो. पण याच विमानामध्ये बसण्यासाठी नेमकी आपल्याला तयारी कशा पद्धतीनं करावी आणि त्यामध्ये काय काय असतं हेच आपण अगदी स्पष्ट आणि सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, आता आपण ठरवलं आहे की आपल्याला विमानामध्ये बसायचं. मग आता विमानामध्ये बसायचं आहे, पण नेमकं जायचं कुठं हेच मोठा प्रश्न आहे. मग कसं आहे, काही काही जणांना जर विमानाला प्रवास करायचा नाद आहे, पण जायचं कुठं, जायचं कशा पद्धतीने जायचं, म्हणून बरेच जण काय करतात, चला म्हणतात आपण तिरुपती बालाजीला जाऊ, दर्शनं होईल आणि विमानही होईल. जाताना विमानानं जाऊ, येताना रेल्वेनं काही येणं व्हाय ना, पण जाताना विमानानं जाऊ, किंवा जाताना रेल्वेनं जाऊ, येताना विमानानं येऊ, अशा पद्धतीने ठरवत असतात. काही जण गोव्याला जातात, काही जण मुंबईला जातात. म्हणजे ते कोणत्या कोणत्या भागात राहतात महाराष्ट्राच्या, त्याच्यावर डिपेंड करतं की त्यांना कुठं जायचं आहे आणि कशा पद्धतीनं जायचं. पण तुम्हाला कुठंही जायचं असेल, कसंही जायचं असेल, तर एक गोष्ट सारखीच आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला विमानाचं तिकीट बुक करावं लागेल. आणि आता कसं सगळं ऑनलाईन निघलं आहे, तुम्ही अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलहून सुद्धा विमानाचं तिकीट बुक करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही पासपोर्टची गरज नाही. म्हणजे तुम्हाला देशात फिरायचे तर तुम्हाला पासपोर्टची गरज नाही, तुम्हाला गरज आहे ती फक्त आधार कार्डची. तुमच्याकडं आधार कार्ड असलं की तुमचं विमानाचं तिकीट फिक्सच झालं असं म्हणून समजा. तुमचा आधार नंबर जे आहे ते त्या ठिकाणी टाकायचा आणि तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं आहे हे टाकायचं आणि जी काही रक्कम आहे ती रक्कम देऊन विमानाचं तिकीट काढायचं. आता कसं आहे, तुम्हाला जर हौस म्हणून फिरायचं आहे तर मग आपण कमीत कमी आपल्याला 1-1.5 तास 2 तास तरी त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. नाही तर एवढं सगळं कुटाणा करून आपण बसतोय विमानामध्ये आणि फिरतोय 30 मिनटं, मग त्या गोष्टीचं काय. पण तरीसुद्धा हौस आहे आणि तीसुद्धा हौस त्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा आपण विमानाचं तिकीट हे ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा बुक करू शकतो. जर मोबाईलवरून जमत नसेल तर कोणत्याही गावामध्ये कोणत्याही शहरामध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला विमानाचं तिकीट कोणीही अगदी सहजपणे काढून देईल. विमानाचं तिकीट काढल्यानंतर तुम्ही त्या एअरपोर्टवर जर गेले तर सगळ्यात पहिले तुम्हाला ते तिकीट द्यावं लागतं. ते तिकीट दिलं की मग तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री दिली जाते आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमची चेकिंग केली जाते. त्या ठिकाणी तुमचं तिकीट आणि तुमचं आधार कार्डसुद्धा
तपासलं जातं. त्यामुळं आधार कार्ड नेहमी सोबत ठेवावं विमानाने प्रवास करताना. जर पासपोर्ट असेल तर मग अतिउत्तम आहे. मग तुम्ही एअरपोर्टमध्ये जर गेला तर एअरपोर्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे काउंटर दिसतील. मग त्या काउंटरवर जाऊन तुम्ही एक बोर्डिंग पास घेऊ शकता किंवा मोबाईलवर सुद्धा जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तिकीट बुक केलं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही बोर्डिंग पास घेऊ शकता. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बोर्डिंग पास त्या ठिकाणी घेऊ शकता. त्या ठिकाणी तुमच्या तिकिटावर ते लगेच लोक ते बसलेले असतात तिथं काउंटरवर, ते स्टॅम्प वगैरे सांगतात आणि तुमचं सगळं ते सामान आणि तुम्हाला तिकीटवर स्टॅम्प वगैरे मारून देतात. कुठल्या नंबरवर किती वाजता तुमचं प्लेन आहे हे सगळी काही माहिती ते तुम्हाला आतमध्ये सांगतात. मग तिथून निघाल्यानंतर तुमच्यासोबत जर सामान असेल आणि 7 किलोपेक्षा जास्त असेल, 7-10 किलोपेक्षा जर जास्त असेल तर मात्र त्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागतील. आणि जर फक्त तुमच्यासोबत खाण्यापुरता डब्बा आहे, 1-2 कपडे आहेत, म्हणजे छोटीशी बॅग आहे, तर मग मात्र तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता. म्हणजे जसं आपण एसटीच्या वरी कसं एक छोटा कप्पा असतो त्याच्यामध्ये आपली छोटीशी बॅग ठेवू शकतो, तशा पद्धतीची बॅग आपण सोबत नेऊ शकतो विमानामध्ये. पण जर मोठी बॅग असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी जमा करावी लागते, तिचं तिकीट काढावं लागतं, म्हणजे तिचे चार्जेस द्यावं लागतात. आणि ते त्या काउंटरवर तुम्ही जमा केलं की ते ऑटोमॅटिक तुमचं सामान बरोबर तुम्ही ज्या विमानात जाणार आहेत त्या विमानामध्ये जमा होतं. ते का तुम्हाला स्वतः हाताने न्यायची गरज नाही, एअरपोर्टवरच तुमच्याकडून ते जमा करून घेतलं जातं. मग तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा तुमची आतमध्ये चेकिंग होते. चेकिंग झाल्यानंतर तिथं मात्र तुम्हाला मग तुमच्या खिशामध्ये पॉकेट आहे, रुमाल आहे, तुमच्या कमरेला लावलेला बेल्ट आहे, पेन आहे, काय जे सगळं सामान आहे ते सामान तिथल्या एका ट्रेमध्ये टाकावं लागतं. आणि मग ते लोक तुमची जरा चांगल्या पद्धतीनं तपासणी करतात. म्हणजे एकदम पायापासून तर डोक्यापर्यंत काही तुम्ही सोबत नेत आहेत का, जर तुमच्याकडं नीलकटर, चाकू बिकू अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर ते त्या ठिकाणात जप्त करून घेतात. ती गोष्ट तुम्हाला देत नाही. त्या ठिकाणी डब्बी फब्बी, पुड्या बिड्या, सिगरेट बिगरेट, तंबाखू बिंबाखू हे तर जमतच नाही, हे तर लगेच तिथं बाजूला काढून फेकून देतात. त्यामुळे अशा काही गोष्टी सोबत नेऊ नका. मग इथपर्यंत चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला तिथं एक वेटिंग रूमसुद्धा असते, तिथं तुम्ही वेटिंग करू शकता की आपलं विमान कोणत्या प्लॅटफॉर्मनं, मात्र कसं तिथं पण प्लॅटफॉर्म असतात, वेगवेगळ्या पद्धतीचं असतात, पण तुम्ही नेमकं कुठल्या प्लॅटफॉर्मवर बसताय म्हणजे कुठल्या ठिकाणी कोणत्या एअरपोर्टवरून बसता हे देखील महत्त्वाचं आहे. आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठमोठी एअरपोर्ट आहेत आणि त्यामध्ये मुंबईचं एअरपोर्ट हे सगळ्यात मोठं आहे. त्या ठिकाणी थोडी गडबड होऊ शकते. आणि तसं पाहायला गेलं तर मग पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विविध ठिकाणी एवढं मोठं काही परेशान व्हायची जास्त गरज नाही. सहजच तुम्हाला ते विमानामध्ये बसण्याची जागा मिळू शकते. पण मुंबईमध्ये जास्त करून मुंबई असेल, पुणे असेल या 2 ठिकाणाहून थोडी अडचण होऊ शकते. कोणतं विमान कुठं येणार आहे हे तुम्हाला विचारून किंवा अनाऊन्समेंटमध्ये सगळं काही सांगितलं जातं आणि तिथपर्यंत पोहोचावं लागतं. मग त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा विमानामध्ये बसताना सुद्धा तुमचं तिकीट चेक केलं जातं. मग तिथं तुम्हाला चांगल्या चांगल्या एअर होस्टेस तुमचं स्वागत करण्यासाठी उभा असतात. त्या तुमचं स्वागत करतात आणि फक्त तिकीट त्यांना दाखवलं की ते तुम्हाला तुमचं शीट दाखवतात. मग तुम्ही तुमचं शीट तुम्हाला दाखवलं की पद्धतशीर त्या ठिकाणी शीटवर जाऊन बसायचं. जर तुम्ही नवीन असाल तर तिकीट बुक करतानाच विंडो सीटचं ऑप्शन असतं, ते विंडो सीटचं ऑप्शनसुद्धा तुम्ही चूज करू शकता, म्हणजे सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला सगळा काही आनंद विंडो सीटमध्ये बसून घेता येईल. आता विमानामध्ये जर आपण बसलो आणि आपला प्रवास जर अर्ध्या घंट्याचा आहे किंवा 2 घंट्याचा आहे तर या 2 घंट्याच्या प्रवासादरम्यान तुम्हाला चहा, कॉफी, नाहीतर मग चॉकलेट, बिस्किट या सगळ्या गोष्टी मिळतात त्या विमानाकडून. आणि तुमचं तिकीट किती रुपयाचं आहे याच्यावरून. आता याच्यामध्ये विमानाची किंमतसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. तुम्ही कोणत्या विमानानं जाता, किती वाजता जाता, टायमिंग काय आहे, या टायमिंगनुसार सुद्धा विमानाचे रेट, विमानाचं तिकीट ठरलेलं असतं. आणि जर तुम्हाला शौक म्हणून जायचं आहे तर तुम्ही संध्याकाळचा टाईम निवडू शकता. संध्याकाळी रात्रीचा टाईम जर तुम्ही निवडला तर मात्र संध्याकाळच्या रात्रीच्या विमानाचं तिकीट हे कमी असतं आणि लवकरसुद्धा भेटतं. सहसा रात्री कोणी जास्त प्रवास करत नाही म्हणून ते तिकीट कमी असावं. त्यामुळं संध्याकाळचा जर प्रवास केला तर तरीसुद्धा चहा पाणी
बिस्किट, चॉकलेट गोळ्या या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि जर तुमचा प्रवास जर खूपच मोठा असेल, 4-5 तासाचा असेल, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी जेवणसुद्धा विमान कंपन्यांकडून दिलं जातं. वेगवेगळ्या विमानाच्या कंपन्या असतात, त्या कंपन्यासुद्धा जेवण तुम्हाला त्या ठिकाणी देतात. आणि जर तुम्ही सोबत नेलेला डब्बा असेल तर ते डब्बासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अगदी पद्धतशीरपणे खाऊ शकता. म्हणजे मांडीबिंडी घालून नाही, खुर्चीवरच बसून समोर एक असं ट्रे असतं, त्याला ओपन केलं की त्यावर ठेवून तुम्ही तुमचा डब्बा अगदी पद्धतशीरपणे खाऊ शकता. आणि अशा पद्धतीनं तुमचा विमान प्रवास अगदी सुखाचा या सगळ्या माध्यमातून होऊ शकतो. आता ही जी संपूर्ण माहिती आहे ती प्रत्यक्षरित्या अनुभवलेली आहे म्हणून तुम्हाला सांगावं वाटली. कारण की कसं असतं, नवीन नवीन एखादा माणूस विमानामध्ये बसला की मग मात्र त्याचा गोंधळ होतो. कुठं जावं, काय करावं, कसं होईल, काय होईल, याच गोंधळात माणूस पडलेला असतो. त्यामुळे गोंधळात अजिबात पडायचं नाही. आपण पैसे भरायलो, आपण एकदम डेअरिंगनं जायचं, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी दाखवायच्या आणि व्यवस्थित विमानामध्ये जाऊन बसायचं. विमान एकदा टेक ऑफ झालं म्हणजे उडवायला सुरुवात केली की ते राट पाळण्यामध्ये बसल्यासारखं पोटात बी गडगड गडगड व्हायला सुरुवात होते. पण एकदा का ढगाच्या वरी गेलं की मग मात्र काही वाटत नाही. त्यामुळं थोडी काळजी घ्या. नवीन बसलं की कानं सुद्धा थोडे सुन्न पडल्यासारखे वाटतात. पण मात्र एकदा तुम्ही ढगाच्या वर गेलात तर मग नंतर काहीसुद्धा वाटत नाही. अशा पद्धतीचा एकंदरीत विमान प्रवास असतो. ज्या पद्धतीचे इतरसुद्धा प्रवास असतात त्या पद्धतीसुद्धा विमानसुद्धा हा एक प्रवास आहे, पण तिकीट महागडं आहे, सर्वसाधारण लोकांना परवडत नाही. म्हणूनच अनेक जण विमानामध्ये बसण्याचे स्वप्न बघत असतात. त्यामुळे आता विमानात बसण्याचं स्वप्न काही आता हे स्वप्न राहिलेलं नाही. अगदी आमच्यासारखे साधारण माणसंसुद्धा विमानाने प्रवास करू शकतात. पण अजूनही बरेच लोक असे आहेत की त्यांनी विमानाने प्रवास केला नाही आणि त्याच लोकांसाठी आपण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यांनी अजून कधीही विमानानं प्रवास केलेला नाही. ज्यांनी केला आहे ते त्यांचा अनुभव कमेंटमध्ये सांगतील. पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या